गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काली आणि तारेबद्दल जाणून घेतलं। आज आपण ललितेविषयी म्हणजेच तिसऱ्या महाविद्येविषयी जाणून घेणार आहोत। तिसरी महाविद्या आहे त्रिपुर सुंदरी, तिला ललिता असं सुद्धा म्हणतात। तर उद्या ललिता पंचमी आहे आणि अनेक जणांचं व्रत असतं या दिवशी, ललिता पंचमीच्या दिवशी, ज्या दिवशी देवी प्रकट झाली असा हा दिवस। तर आपण जाणून घेऊया महाविद्या त्रिपुर सुंदरी विषयी। त्रिपुर सुंदरीचं जे ध्यान आहे किंवा ही जी विद्या आहे तिला श्रीविद्या असं सुद्धा म्हणतात। आणि कारण श्रीयंत्र जे आहे त्याच्यामधली प्रमुख देवता जर कोण असेल तर ती आहे श्री ललिता। आता ही कशी आहे? ही सौम्य आहे, उग्रदेवी नाही। जसं आपण मागे बघितल्या तारामध्ये पण आपले दोन रूप होती, तसंच कालीमध्ये तर उग्र रूपच आहे। तर त्रिपुर सुंदरी ही सौम्य रूप आहे, शांत रूप आहे आणि ती 16 वर्षाची आहे, षोडशी असं सुद्धा तिला म्हणतात। तिच्या एका हातामध्ये पाश आहे, एका हातामध्ये अंकुश आहे, एक हात वरद हस्त आहेत आणि फुलं आहेत, तिला फुलं प्रिय आहेत असं सांगितलं आहे। आणि दुसऱ्या हातामध्ये उसाचा तिने दांडा धरलेला आहे आणि तो धनुष्याप्रमाणे धरलेला आहे। तर अशी वेगवेगळी शस्त्र वस्तू तिच्या हातात आहेत। याचा उल्लेख ललिता सहस्त्रनामामध्ये येतो आणि ललिता सहस्त्रनामामध्ये याचा अर्थ सुद्धा दिला आहे, तो अतिशय सुरेख आहे। मी तुम्हाला काही स्तोत्रातले श्लोक वाचून दाखवते आणि त्यांचा अर्थ सांगते, तेव्हा आपल्याला ही जी प्रतिकृती आहे, आपण पर्सॉनिफिकेशन करून जी फिमेल डिटी म्हणून आपण देवीकडे बघतो, तर ते तसं नसून वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत हे तुम्हाला सुद्धा कळेल। तर असं सांगितलेलं आहे की ललिता जी आहे तिची जी कांती आहे ती कोटी सूर्याप्रमाणे आहे आणि तिच्या हातात काय आहे तर मनोरूपेक्षु कोदंडा पंचतन्मात्र सायका निजारुण प्रभापूर मज्जत ब्रह्मांड मंडला। दुसरा श्लोक येतो उद्यत भानु सहस्राभा चतुर्बाहु समन्विता रागस्वरूप पाषाढ्या क्रोधाकारांकुशोज्वला। म्हणजे तिच्या हातात जो पाश आहे, तिने जो पाश धरला आहे तो राग स्वरूप आहे। राग या शब्दाचा मराठीमध्ये आपण अर्थ क्रोध धरतो, पण राग याचा अर्थ आहे प्रीती, इच्छा, ह्या ज्या गोष्टी आहेत तो म्हणजे राग आहे। आणि तिने तिचं त्या रागाचं मूर्त रूप धारण केलं आहे पाशामध्ये। आणि क्रोधाकारांकुशोज्वला, दुसऱ्या हातात क्रोधाने भरलेला असा जो अंकुश आहे तो तिने धरलेला आहे। तर ह्या दोन गोष्टी तिने धरलेला आहे। क्रोध म्हणजे तिरस्कार आणि जो राग आहे, राग याचा अर्थ आपण इच्छा म्हणू शकतो, त्याचं मूर्त रूप म्हणजे पाश असा तिने धरलेला आहे। तर ह्या गोष्टींचा संदर्भ पुढे आपल्या गोष्टीत येईल की का असेल की का रागाचा तिने पाश धरलेला आहे, का तिने क्रोधाचा अंकुश धरलेला आहे, ह्या गोष्टी आपण पुढे क्लिअर करणार आहोत। त्यानंतर तिच्या हातात जे धनुष्य आहे ते मनोरूपेक्षु कोदंडा, मनाचे इक्षु कोदंड तिने आपल्या हातात धरलेलं आहे असं म्हटलेलं आहे। तर हे जे उसाचं जे धनुष्य दिसतंय ते मनापासून बनलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये संकल्प विकल्प या सर्व गोष्टी, जसं की एक ऊस आहे आणि त्याला खाचे असतात बरोबर, तसं मन सुद्धा विभागलं गेलं आहे, संकल्प करतं, विकल्प करतं, या सगळ्यापासून तिने तिचं धनुष्य बनवलं आहे। आणि तिच्याकडे जे बाण आहेत त्याच्यासाठी ते काय आहेत तर पंचतन्मात्र सायका, म्हणजे तत्वापासून पंचतन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, यापासून तिने तिची बाणं बनवलेली आहेत, बाण बनवले आहेत। तर असं सुंदर वर्णन
ललिता सहस्त्रनामामध्ये येतं की आपल्याला या सगळ्या प्रतिकृतीचा नीट अर्थ कळावा म्हणून त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे ललिता सहस्त्रनामामध्ये. आता ललितेला म्हणजे त्रिपुर सुंदरीला षोडशी असं सुद्धा म्हणतात. तर षोडशी म्हणजे षोडश म्हणजे 16, ठीक आहे. आणि 16 म्हणजे 16 वर्षांची मुलगी अशा रूपात तिचं रूप जे आहे ते दाखवलं जातं. तर 16 वर्षाची मुलगी म्हणजे आपण म्हणतो की तारुण्यात आलेली, आणि नवतरुण अशी जी मुलगी आहे ती म्हणजे त्रिपुर सुंदरी आहे, आणि सुंदर आहे दिसायला, आणि ती 16 प्रकारच्या इच्छांचं प्रतिनिधित्व करते. याच्यामध्ये असं सुद्धा आहे की षोडशी असा एक मंत्र आहे, पंचदशी सुद्धा आहे आणि षोडशी सुद्धा आहे. तर पंचदशी मध्ये जो मंत्र आहे त्याच्यानंतरचं एक बीजाक्षर ऍड जर आपण केलं तर ते 16 होतं. तर मंत्राशी रिलेटेड सुद्धा आहे, कारण की श्रीविद्येमध्ये ह्या दोन गोष्टी येतात. तर गोष्ट अशी आहे, म्हणजे ललितेचा उदय कसा झाला, कशी त्रिपुर सुंदरी जन्माला आली. तर चिदग्नी कुंड संभूता असं ललिता सहस्त्रनामामध्ये येतं. चिदग्नी चैतन्याच्या अग्निकुंडातून जन्मलेली अशी ललिता. इकडे आपण पहिले एकदा गोष्ट बघून घेऊया की काय झालं होतं, आणि त्यानंतर आपण या अर्थाकडे जाऊया. तर झालं असं, कामदेव जेव्हा शंकराला मोहित करण्यासाठी आले, शंकर ध्यानात होते, आणि शंकराने जेव्हा त्यांचा तिसरा डोळा उघडला, कामदेवाला भस्म केलं, त्यावेळेस कामदेव तर नाहीसा झाला, पण त्याच्यातून भस्म उरलं त्याचं, म्हणजे जे ऍशेस असतात ते उरले. आणि ह्याच्यापासून काय केलं, तिथे जे भूतगण होते शंकराचे, त्यांनी काय केलं, त्यांनी त्याच्यापासून, त्याचा जो प्रमुख होता, त्यांनी त्याच्यापासून एका बालकाला घडवलं, आणि तो अतिशय शक्तिशाली होता, आणि त्यांनी सांगितलं तू शंकराची आराधना कर म्हणून. आता पहिली गोष्ट, कामदेवाला मारणं, याचं प्रतीक आपण बघितलं तर भोगामध्ये आरूढ न होता आपण वैराग्यात राहणं असं मानलं जातं. कामदेवाचा विनाश म्हणजे त्याच्यातून सुद्धा उरलं, म्हणजे कामाला भस्म करून सुद्धा जे उरलं, त्याच्यात दोन गोष्टी असू शकतात. एक गोष्ट आहे ती म्हणजे अँटी कामदेव म्हणू शकतो, म्हणजे कामदेवाच्या अगदी ऑपोजिट, जो अत्यंत क्रूर आहे, ज्याच्यामध्ये अतिशय घृणा आहे, द्वेष आहे सगळ्यांबद्दल, प्रीती नावाची गोष्ट नाही, किंवा रूप नावाची गोष्ट नाही, असा जो उरलेला भाग आहे, कामदेवाचा जो उरलेला भाग आहे, जो कामदेवाला नष्ट केल्यानंतर सुद्धा उरतो तो. किंवा असं म्हणू शकतो की काम हा जर प्रीतीने मानला गेला तर तो काम आहे, आणि त्यानंतर तो जर इतका जास्त वाढत गेला तर त्याला आपण लस्ट म्हणतो, बरोबर, वासना म्हणतो. त्या ज्या वासना आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो ते जे राहिलेलं त्याचं भस्म होतं ते. तर या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी आणि ह्याच्यापासून जन्मलेला तो मुलगा. तर ह्या दोन गोष्टी, एकतर क्रूरता आणि एकतर वासना, या दोन गोष्टी जन्म घेऊन आलेला तो मुलगा. ठीक आहे. त्यांनी केला, शंकराला त्याने प्रसन्न केलं आपल्या तपस्येने, आणि शंकराकडे वर मागितला. त्याने वर असा मागितला की मी ज्या पण व्यक्तीशी लढायला जाईल त्या व्यक्तीची किंवा त्या देवतेची, जो कोणी माझ्या ऑपोजिट मध्ये असेल, त्याची अर्धी शक्ती मला मिळाली पाहिजे युद्धामध्ये. आता विचार करा, विष्णू लढतायत याच्याशी, भंडासुराशी, आणि विष्णूंची अर्धी शक्ती त्याच्याकडे गेली. त्याच्याकडे आधीच शक्ती आहे आणि आणखीन शक्ती त्याने मिळवली. असा त्याने पहिला वर मागितला की ज्याच्या सोबत पण मी युद्ध करेल त्याची अर्धी शक्ती मला मिळेल. दुसरा वर त्याने असा मागितला की माझं कुठलंच अस्त्र वाया जाणार नाही, आणि त्याच्यातच त्याने शंकराकडून अनेक अस्त्र मागून घेतले, आणि शंकराने सुद्धा आनंदाने दिले.
भोळा शंकरच म्हणतो आपण त्यांना. आणि हे सगळं बघत होते ब्रह्मदेव, आणि ब्रह्मदेवाला असं वाटलं की ब्रह्मदेवाने त्यावेळेस भंड भंड असा उच्चार केला, आणि त्यावेळेस त्याला नाव पडलं भंडासूर. म्हणजे लाज वाटायला पाहिजे की एवढं सगळं तू शंकरापासूनच, शंकराची पूजा करून एवढं सगळं मिळवलं, आणि शंकरासोबत युद्ध करून त्यांची अर्धी शक्ती सुद्धा मिळवलीस, यावरून त्याला नाव पडलं भंडासूर. आणि मग तो त्याच्या शक्तींचा दुरुपयोग करायला लागला. सगळ्या देवतांकडे युद्ध करून तो त्रिपुराचा म्हणजे तिन्ही लोकांचा तो राजा बनला. आणि जवळजवळ 60,000 वर्ष त्याचं राज्य होतं. का? कारण त्यावेळेस सती जी होती तिने आत्मदहन केलं होतं. इकडे पार्वतीचा जन्म झाला होता, पण पार्वती जी होती ती तपस्येमध्ये होती. आता करावं तरी काय? तेव्हा देवतांनी परत शंकरालाच गाऱ्हाणं घातलं की काय करावं आम्ही. तर शंकराने सांगितलं की तुम्ही यज्ञ करा आणि त्या शक्तीला आव्हान करा. जी मूळ शक्ती आहे, जी आदिशक्ती मूळ माया आहे, तिला बोलवा. आणि त्यांनी यज्ञ केला. यज्ञामधून जी प्रकट झाली ती आहे ललिता, ती आहे त्रिपुर सुंदरी. ठीक आहे. तर अशी ललितेच्या जन्माची गोष्ट झाली ही. आणि त्यानंतर मग देवी युद्धासाठी गेली भंडासुराला नष्ट करण्यासाठी युद्धासाठी गेली. हा जो युद्ध होता तो 4 दिवस चालला. आता 4 दिवस, देवीचे 4 दिवस म्हणजे आपल्या दिवसाप्रमाणे नव्हते. जो टाइमलाईन दिला आहे तो खूप वेगळा आहे, त्याच्यावर आपण येऊच. तोपर्यंत हे युद्ध कसं झालं, काय काय झालं ते सगळं बघू आपण. तर सर्वात प्रथम 10 अक्षौहिणी सेना ह्याने भंडासुराने पाठवली देवी ललितेचा नाश करण्यासाठी. आणि त्यावेळेस देवीने त्याचाच क्षणार्धातच देवीने नाश केला. त्यानंतर कुरंडाला पाठवलं, सोबत 20 अक्षौहिणी सेना पाठवली, त्यांचा सुद्धा नाश केला. नंतर सर्पिणी पाठवली, आणि त्याच्यावर जी देवी आहे ती आहे नकुली. नकुलीने सर्पिणीचा पराभव केला. भंडासुराचं जेवढं सैन्य होतं ते सगळं आलं, आणि त्याचा सगळ्या सैन्याचा पराभव केला आहे तिरस्कारिणीने. त्याच्यानंतर भंडासुरांचे जे पुत्र होते, असं म्हणतात की त्याला 30 मुलं होते, त्या सगळ्यांचा पराभव केला आहे बालललिता. ही ललितेची मुलगी असं मानलं जातं. सहस्रनामामध्ये सुद्धा हिचा उल्लेख येतो की बालललितेने जे भंडपुत्र आहे त्यांचा नाश केला. असं म्हटलं आहे, भंडपुत्र वधोद्युक्त बाला विक्रमनंदिता मंत्रिण्यंबा विरचित विशंग वधतोषिता. श्यामला हिने विशंगाचा पराभव केला. त्यानंतर विशुक्राचा पराभव केला आहे वाराहीने. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर भंडासुराने विघ्नयंत्र बनवलं की देवी जे जे बनवेल त्याच्यावर विघ्न यायला पाहिजे. विघ्नयंत्र बनवल्यानंतर गणेश, महागणेश जो आहे त्याने विघ्नयंत्राचा नाश केला, आणि त्यामुळे देवी आनंदित झाली. यानंतर भंडासुराची शक्ती एवढी होती, कारण जेव्हा देवी त्याच्या समोर लढायला आली त्यावेळेस तिची अर्धी शक्ती त्याला मिळाली होती. हा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे भंडासूर येईपर्यंत आधीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सैन्यासोबत होत्या, पण ज्यावेळेस भंडासूर आला त्यावेळेस तिची शक्ती, देवीची शक्ती, अर्धी शक्ती त्याला मिळाली. आता याचा पराभव करणं खूप कठीण होत होतं. ठीक आहे. म्हणून विघ्नयंत्र त्याने तो बनवू शकला, आणि त्यानंतर गणेशाने त्या यंत्राला नष्ट केलं. आता असं सांगितलं जातं की भंडासुराने हजारो हिरण्याक्ष बनवले, हिरण्याक्ष. आणि हिरण्याक्षाला मारायला अर्थातच विष्णूंचा अवतार देवीने आपल्या नखातून उत्पन्न केला. विष्णूचे जे 10 अवतार आहेत ते देवीने आपल्या एकेका बोटांच्या नखामधून उत्पन्न केले, अशी ही गोष्ट आहे. ललिता सहस्त्रनामामध्ये याचा उल्लेख येतो.
करांगुली नखोत्पन्न नारायण दशाकृती महापाशुपतास्त्राग्नी निर्दग्धा सुरसैनिका. म्हणजे तिच्या 10 बोटांच्या नखातून पुन्हा एकदा विष्णूचे 10 अवतार प्रकट झाले. का? कारण भंडासुरांनी हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, त्यानंतर बली, त्यानंतर रावण या सगळ्यांना उत्पन्न केलं होतं आणि त्याला मारण्यासाठी दश अवतार निर्माण झाले. अशी गोष्ट ललिता सहस्त्रनामामध्ये आणि ललिता महात्म्यामध्ये सांगितली जाते. आता आपल्याला असं वाटेल, कारण की अर्थातच मी सुद्धा की हे भागवत आपण पुराण ऐकतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे अवतार सांगितले आहेत, आपण विष्णूची पूजा करतो, तर हे कसं शक्य आहे? म्हणजे इतका मोठा टाइम स्पॅन आहे प्रत्येक अवतारामध्ये. राम आणि कृष्ण या दोघा अवतारामध्ये किती मोठा टाइम स्पॅन आहे आणि असं कसं म्हणू शकतो की ललितेने क्षणार्धात रामाला बनवलं, क्षणार्धात कृष्णाला बनवलं, क्षणार्धात तिने वराह अवताराला सुद्धा बनवलं, हे असं कसं काय होऊ शकतं? तर यामध्ये मी सुद्धा याचा विचार केला आणि मला एक रेफरन्स मिळाला जो की दासबोधात आहे. दासबोधात असं म्हटलेलं आहे, प्रथम तुम्हाला संस्कृत श्लोक वाचून दाखवते. चतुर्युग सहस्राणि दिनमेकं पितामहं पितामह सहस्राणि विष्णोर्घटिकमेव च विष्णोरेक सहस्राणि पलमेकं महेश्वरं महेश्वर सहस्राणि शक्तेरर्ध पलम भवेत. याचा अर्थ असा दासबोधात समर्थ रामदास स्वामी यांनी जे वर्णन केलं आहे ते असं. आता चतुर्युग जे आहे त्याची जी गणना आहे ती वर दिली आहे. दुसराव्या श्लोकामध्ये त्यांनी असं सांगितलं, ओवीमध्ये असं सांगितले आहे, चतुर्युगे 43 लक्ष 20 सहस्त्र ऐसी चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस. म्हणजे 1000 चतुर्युग. चतुर्युग म्हणजे जे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे 4 युग. अशी 1000 चतुर्युग झाली की ब्रह्माचा एक दिवस होतो. ठीक आहे. ऐसे ब्रह्मे सहस्र देखा तेव्हा विष्णूची एक घटिका विष्णू सहस्त्र होता ऐका पळ एक ईश्वराचे. म्हणजे ब्रह्माचे सहस्त्र असे दिवस झाले की विष्णूची एक घटिका होते. घटिका म्हणजे तास, 1 तास होतो. आणि विष्णूचे असे 1000 तास झाले की ईश्वराचा, महेश्वराचा, जसं की आपण संस्कृतच्या ह्याच्यामध्ये वाचलं, महेश्वरम पलमेकम, की विष्णूचे सहस्त्र घटिका झाले की महेश्वराचा एक पळ होतो, क्षण होतो, सेकंद म्हणू शकतो आपण, सेकंड. आणि शेवटी त्यांनी म्हटलं आहे, ईश्वर जाये सहस्र वेळ ते शक्तीचे अर्धपळ ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी. म्हणजे ईश्वराचे असे सहस्त्र क्षण गेले, आपण 1000 सेकंद म्हणू, 1000 सेकंद गेले की शक्तीचा अर्धपळ होतो, शक्तीचा अर्धपळ तेव्हा होतो. तर असा जर आपण या कालगणना ही जी बघितली, याची संख्या जी बघितली, तर अर्थातच शक्य आहे, जर युद्ध होत असेल भंडासूर आणि ललितेचं, जी की शक्ती आहे, तर ती एका क्षणाला अर्थातच वेगवेगळ्या दशावतार प्रकट करू शकते. कारण तिचा एक क्षण म्हणजे विष्णूचे लाखो म्हणजे सहस्त्र घटिका जे आहे त्या म्हणजे महेश्वराचा एक पळ आणि सहस्त्र जे क्षण आहेत महादेवाचे ते म्हणजे शक्तीचं अर्धपळ. तर हे नक्कीच शक्य आहे. आणि अशी जी ललिता आहे ती श्रीविद्येमधील प्रमुख विद्या मानली जाते. तिची जी आराधना आहे ती ऑलमोस्ट प्रत्येक महाविद्येच्या आधी केली जाते. कारण श्रीविद्येला खूप जास्त महत्त्व आहे. त्याच्यामध्ये ललिता सहस्रनाम आहे किंवा आनंद लहरी, सौंदर्य लहरी ज्या आहेत त्या आहेत, आणि पंचदशी षोडशी जो मंत्र आहे तो येतो.
तर आपण जसं मगाशी बघितलं की तिच्या हातामध्ये रागस्वरूप पाषाढ्य असं म्हटलेलं आहे. तर असा जो व्यक्ती आहे जो अत्यंत क्रूर आहे, जो अत्यंत रूपहीन म्हणू शकतो त्याला, एका जसं अंधकाराला जिंकून घेता येतं तेजाने, पहिला जो सैनिक पाठवला होता तो अंधकाराचं प्रतिनिधित्व करणार होता, त्याच्या नावातूनच कळतं. आणि त्याच्यानंतर तिच्या फक्त तेजानेच त्याचा नाश झाला आहे, म्हणजे तिला काही करावं पण लागलं नाही. तसंच हा जो भंडासूर होता तो क्रूरतेचं प्रतीक होता, आणि त्याच्यावर जी विजय मिळवणारी देवता आहे ती षोडशी, अतिशय सुंदर आणि प्रीतीचे पाश असणारी अशी ती आहे. म्हणजे आपण जेव्हा एखादा व्यक्ती, आता आपण विश्वामित्राचं उदाहरण घेऊया. विश्वामित्रांनी तपस्या केली, त्यानंतर ते मोहात पडले, त्यांच्यामध्ये सुद्धा कामदेव कामाची उत्पत्ती झाली, आणि नंतर काम जिंकला त्यांनी. जे अप्सरेनंतर अप्सरेचा त्याग केल्यानंतर त्यांनी काम जिंकला, पण त्याच्यानंतर जे उरलं होतं, जो मत्सर उरला होता, जो क्रोध उरला होता, ही गोष्ट अत्यंत वाईट होती, बरोबर. तर त्याचा जो पराभव आहे तो अशा प्रीतीनेच होऊ शकतो. म्हणजे वैराग्यामध्ये आपल्याला प्रीती नसण्याचं काहीच कारण नाही. काम ही वेगळी गोष्ट आहे. कामाला नष्ट करून जे एकदम काय म्हणू शकतो आपण त्याला, की अगदीच विश्वापासून लांब होऊन आणि सगळ्यांशी क्रूरतेने वागून किंवा सगळ्यांपासून लांब होऊन खरंच चालत नाही. आणि ज्ञानेश्वर महाराज आता एवढे मोठे संत होते तरी त्यांची भाषा आपल्याला इतकी आवडते, आपण त्यांच्या भाषेच्या प्रेमात पडतो, आणि ते सुद्धा किती जीव लावून बोलतात. तर ही जी शक्ती आहे ना, कामाचा पराभव केल्यानंतर सुद्धा लोकांशी प्रेमानं वागणं, ही जी शक्ती आहे ती ललिता देते. आणि म्हणूनच कदाचित ती श्रीविद्येतील प्रमुख देवता आहे, प्रमुख विद्या आहे. आणि हिचा संबंध शुक्राशी मानला जातो. आता शुक्र अर्थातच सौंदर्य, प्रेम, आकर्षणाचं प्रतीक आहे, आणि त्रिपुर सुंदरी षोडशी आहे, त्यामुळे हिचा संबंध शुक्राशी मानला जातो. समृद्धी आहे, सृजनशीलता आहे, कारण अर्थातच 10 जे विष्णूचे अवतार आहेत ते त्रिपुर सुंदरे पासून निर्माण झाले, ललितेपासून निर्माण झाले असं म्हटलेलं आहे. तर अर्थात ती सृजनशीलता, समृद्धी, सौंदर्य आणि प्रेम या सगळ्यांचं प्रतीक आहे. आता नेहमीप्रमाणे आपण तिच्या भक्तांवर आणि संतांवर बोलूया. तर प्रमुख जे होते ज्यांच्यावर मला बोलायला आवडेल ते आहेत श्रीमद शंकराचार्य, आदि शंकराचार्य. आदि शंकराचार्य हे अद्वैतवादी होते. म्हणजे त्यांनी शक्तिवाद जेव्हा स्वीकारला, शक्तीचे उपासना वगैरे करायला सुरुवात केली, त्याआधी ते अद्वैतवादी होते. त्यांचं असं होतं की एकच परमात्मा आहे आणि तो निर्गुण आहे. असं शक्ती वगैरे अशी काही वेगळी गोष्ट नाहीये, माया वेगळी अशी गोष्ट नाही, कारण ते अतिशय अद्वैतवादी होते. आणि म्हणून ते भारतभर भ्रमण करत करत अद्वैताचा सगळीकडे प्रसार करत बाकीचे जे पंथ आहेत त्यांचं खंडन करत गेले. आता वेळ आली शक्तीच्या खंडनाची, शक्तिवादाचं खंडन कसं करावं, आणि ते शक्तिवादाचं खंडन करणार होते, करायचं त्यांनी ठरवलं होतं. तेव्हा अचानक काय झालं की आजारी पडले शंकराचार्य, आजारी पडले, आणि तिथे साधारण गाव होतं, आपल्या शिष्यांसोबत होते, आणि तिथे कोणी वैद्य वगैरे नव्हता. तर वैद्याला बोलवण्यासाठी त्यांचे शिष्य जे आहेत ते बाहेर गेले होते राजाकडे, आणि ते एकटेच होते. त्यांच्यामध्ये अजिबात शक्ती नव्हती की ते उठून कुठे जातील किंवा काही खातील. मग झालं असं की ते झोपले होते, आणि समोरून एक बाई आली आणि तिच्या हातात फळं होती, आणि तिने हाक मारली की फळं घ्या, विकत फळं घ्या. तर शंकराचार्यांनी ते बघितलं. शंकराचार्यांना फार आनंद झाला की कोणीतरी तर आलं, आणि मग त्यांनी त्या बाईला बोलवलं की माते इकडे ये आणि मला दे, मला खरंच खूप भूक लागली आहे. त्यावेळेस ती म्हटली मी असं कोणाकडे जाणार नाही, तू ये म्हणून इकडे. तर शंकराचार्य म्हटले की मी अतिशय आजारी आहे आणि माझ्यात आता तिथपर्यंत चालून येण्याची शक्ती नाही.
शक्ती हा उच्चार केला आणि ती जी फळं विकणारी बाई होती ती म्हटली की शक्तीची म्हणजे चालून येण्याची तुझ्याकडे शक्ती नाही आणि तू शक्तिवादाचं खंडन करायला निघालायस का? असं म्हटल्यानंतर शंकराचार्यांना लक्षात आलं की आपण किती मोठी चूक करत होतो आणि ती प्रत्यक्ष देवीच होती, ती प्रत्यक्ष जगदंबाच होती आणि ते त्याच वेळेस त्यांचं आजारपण सुद्धा गेलं, त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि त्यानंतर त्यांनी अनेक अशी स्तोत्र रचली आहेत जी देवीचं आता कालिकाष्टक आपण जे बघितलं पहिल्या दिवशी ते सुद्धा त्यांनीच रचलेलं होतं. तर त्यांनी शक्तिवादाचं खंडन न करता शक्तीची उपासना पुन्हा सुरू केली. तर अशी एक छान गोष्ट होती. आता आणखीन एक गोष्ट अशी की जी ललितांबिकेवर आहे, शंकराचार्य आणि ललितांबिका. तर शंकराचार्य एकदा आपल्या इष्टदेवता म्हणजे महादेवांना आणि पार्वतीला भेटायला गेले कैलासावर गेले आनंदी आणि शंकराची पूजा केली, पार्वतीची सुद्धा पूजा केली. तर शंकरांनी प्रसन्न होऊन त्यांना एक 100 श्लोक असलेलं एक पुस्तक दिलं आणि त्याच्यामध्ये देवीची शक्तीचं पूर्ण वर्णन होतं. हे आले खाली आणि उतरत आले त्यावेळेस नंदीने त्याला अडवलं आणि नंदीने काय केलं, ते पुस्तक आहे ते हातातून घेतलं, अर्ध पुस्तक त्याच्याकडून घेतलं आणि अर्ध त्यांच्याकडेच ठेवलं. शंकराचार्य फार नाराज झाले की आपल्याला एवढं बक्षीस म्हणून आपल्याला मिळालं होतं पुस्तक आणि त्याच्यामध्ये शक्तीचे सगळे गुण त्याच्यामध्ये वर्णन केलेले होते आणि आता ते नाही आपल्याकडे. ते पुन्हा शंकराकडे गेले, शंकराला सांगितलं जे काय घडलं ते. शंकर हसायला लागले आणि सांगितलं की आता हे जे श्लोक आहेत याच्यामध्ये जे तुझ्याकडे राहिले आहेत ते 41 श्लोक ते मी रचलेले आहेत, ते तू तुझ्याकडे ठेव आणि याच्या नंतरचे जे एक उरलेले 49 श्लोक आहेत ते तू स्वतः 59 जे श्लोक आहेत ते तू बनव. तर अशी ही कथा आहे. एकूण 100 श्लोकांचं हे काव्य आहे. त्याच्यामध्ये 41 जे श्लोक आहेत पहिले ते आनंद लहरी म्हणून ओळखले जातात आणि नंतरचे जे श्लोक आहेत ते सौंदर्य लहरी म्हणून ओळखले जातात. आता पहिले जे आनंद लहरीमध्ये येतात श्लोक त्याच्यामध्ये देवीचे अनेक शक्तींचं वर्णन केलेलं आहे. योगशास्त्रामध्ये कुंडलिनी जागरण किंवा प्रत्येक श्लोकाचा एक काहीतरी सिद्धी आहे, एक काहीतरी महत्व आहे की त्या जपाने एक कुठली तरी शक्ती आपल्याला मिळते. असा हा आनंद लहरीचा भाग आहे. आणि सौंदर्य लहरी हे जे आहे हे ललितेच्या सौंदर्याचं वर्णन करणार आहे, ज्याच्यामध्ये ती कशी दिसते, तिचे डोळे कसे आहेत, तिचं स्वरूप कसं आहे, असं सौंदर्य लहरी आहे. शिखरिणी वृत्तातला आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला मिळालं तर नक्कीच वाचा. गुगलवर सुद्धा अवेलेबल आहे सौंदर्य लहरी. आणि याच्यामध्ये हे सुद्धा म्हणजे आता जसं ललिता सहस्रनाम श्रीविद्येसाठी वापरतात तसं सौंदर्य लहरी सुद्धा वापरतात. याच्यामध्ये 100 श्लोक आहेत. काही जण जशी दीक्षा मिळेल तसं एकतर सौंदर्य लहरी किंवा ललिता सहस्रनाम यांचा उच्चार केला जातो. याच्या आधी एक काव्य आहे, छोटंसं काव्य, जसं की मागच्या वेळेस पण एक कविता सादर केली होती तसंच एक छोटीशी कविता सादर करत आहे. चेतनेच्या अग्निकुंडे जन्मली श्री ललिता, तेजकोटी भास्करा परी चतुर्भुजांबिका, वामहस्ते रागपाश क्रोध अंकुश तिज करी, मनाचे कोदंड आणि पंचतत्वे चापती, भाळ तेजस्वी जणू अष्टमीचा तो चंद्र हो, कस्तुरीचा टिळक आणि कपाळावर शोभतो, मीनलोचनी सुंदरी ती काय वर्णू स्वरूपा, वर्णनाते शब्द कुंठे दुजी उपमा नाही त्या. आता ह्या पुढे जे युद्ध झालं त्याचं थोडंफार वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. भंड सैन्य मारिण्या ती देव कार्या प्रकटली, शौर्य शक्ती पाहुनी हो देव सारे हर्षती, बाल ललितारणी उतरे
भंडपुत्र मारण्या विशंगासी श्यामलानी विशुक्रासी वाराही हर्षिताती गणेशावर विघ्नयंत्र मोडता नखातुनिये विष्णु रूपे राक्षसांना मारण्या अशी देवी त्रिपुर सुंदरी नमिते ललितांबिका शरण जाऊ लेकरा परी तिजकडे ना उपेक्षा. धन्यवाद. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.